एवढा सुंदर दिसतो ना, मी शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे डोळ्याने जो बाप्पाचा जो फेस आहे ना, तो बघा एकदम असा ॲग्रेशनवाला वाटतोय. बघा किती त्याने लेयर्स लावले तिथे ज्वेलरीचे. असा बाप्पा एवढा ज्वेलरी वर्क केला मी तर पहिल्यांदा बघतोय. हा आहे स्काय ब्लू कलरमध्ये आणि हा एक गोल्ड कलरमध्ये. अतिशय अप्रतिम लेवलला त्यांनी डिझाईन केला आहे. बघू शकता तो लांबून पाहिला ना, तो खूपच असं समजलं की त्याचा पूर्णपणे ट्रेंडिंगमध्ये आहे गोल्डन कलरमध्ये. संकटी धावतो देव नवसाला पावतो. असे सुंदर असे बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि मागे पुढे सगळीकडे बाप्पाच आणि अतिशय अप्रतिम बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात. भरलेला आहे तो सुद्धा आपल्याला तुम्हाला मी दाखवणार आहे आता. वेलकम टू न्यू ब्लॉग. आणि आज आपण आलो आहे तांबडशेत येथील वंशिका आर्ट्सला भेट द्यायला. इथे खूपच सुंदर सुंदर बाप्पा आहेत. बघू शकता हा त्यांचा सायरला असा डिस्प्ले लावला त्यांनी. आणि लोकेशन ना आहे बघा तांबडशेत गावाच्या इथून तसं थोडं पुढं आलत नाही बघा. समोरला असं मितेश कला आर्ट्स आहे आणि हा इथे समोर असं दुकानसुद्धा आहे. आणि इकडे मोठी अशी LED स्क्रीनसुद्धा पाहायला मिळते आपल्याला. त्याच्या जस्ट समोर असं त्यांचं इथे बॅनर आहे. सो आपण आता आतमध्ये जातो आहे वर्कशॉपमध्ये वंशिका आर्ट्सचे. आणि सुंदर सुंदर असे बाप्पा त्यांनी लावलेले आहेत. नॉर्मल आपण बाप्पा अगोदर बघून घेऊ, नंतर मग आपण डिटेलिंग्समध्ये पाहू बाप्पा. मी माझ्या लाईफमध्ये असे बाप्पा बघितले नव्हते. असे तुम्हाला आज मी बाप्पा दाखवणार आहे. तर सुरुवात आपण तिकडच्या लालबागच्या राजापासून करू. हा पाहू शकता एक 3 फुटाचा लालबागचा राजा आहे. छान असं बाप्पाला कस्टमाइज केलं आहे त्यांनी. आणि सर्व सॅम्पल पीस आहेत बाप्पाची. आपण मुकुटाला वरती मोराचे पीस पाहतोय. इकडे मेटल ज्वेलरी आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ब्ल्यू कलरचे डायमंड्स पाहायला मिळतात. पूर्ण 1 टोनमध्ये असं बाप्पा केलेला आहे. बाप्पाचा जो धोतर आणि जो शेला आहे ना, तो पण एकदम सेम कलरवाला आहे. डार्क ग्रीन कलर असा आहे. आणि बाप्पाची जी लेस आहे ना, ती सुद्धा अशी पिसांसारखीच दिसते. खूपच सुंदर. आणि बाप्पाला मेन म्हणजे ना लालबागच्या राजाला ना हे बघा त्यांनी ओरिजिनल केस लावलेले आहेत. त्याच्यामुळे खूपच असं छान लुक येतो आहे. बाप्पाच्या हातामध्ये आपण चक्रसुद्धा पाहू शकता. किती असं चमकदार चक्र पाहायला मिळतं इकडे. आणि या हातामध्ये बाप्पाच्या आपण पास पाहतोय. आणि जी प्रभाववाला ना बाप्पाची ती एकदम अशी हेवी लुक देते. गोल्डन कलर यूज केला आहे ते प्रभाववालीसाठी. आणि असा प्रॉपर लुक असणार आहे. 3 फुटीचा आहे लालबागचा राजा. बाप्पाच्या सोंडेवरचा जो वर्क पाहताय ना बघा. आणि गळ्यातली जी ज्वेलरी आहे पूर्ण मेटल ज्वेलरी यूज केलं आहे. बाप्पाची आपण बाजूबंदसुद्धा एकदम लाऊड पाहतोय. आणि बांगड्यांचा जो वर्क आहे ना, तो खूप सुंदर असं पाहायला मिळतो आपल्याला. असणार आहे 3 फुटाचा लालबागचा राजा. आणि इकडे आपण पाहतोय 3 फुटाचा टिटवाळा गणपती बाप्पा. रेड टोनमध्ये बाप्पाला डिझाईन केलं आहे. बाप्पाच्या मुकुटाला आपण पिसं पाहतोय मेटल ज्वेलरी. आणि इथे ना त्यांनी रेड कलरचे डायमंड यूज केलेले आहेत, जसे की पूर्ण 1 टोनमधला. आणि ही जी बाप्पाच्या ना कानांची जी डिझाईन आहे ना, ही बघा त्याची ज्वेलरी कशी केलेली आहे. इथे छोटे छोटे असे पानांचे पेंडन त्यांनी यूज केले. आणि वरती इथे लटकनसुद्धा टाकलेत बाप्पाच्या कानावरती. आणि जो इथला जो ज्वेलरीचा जो वर्क आहे ना, तो खूपच असा हेवी आहे. आणि या बाप्पाचा जो बॉडी कलर आहे ना, तो बघा असा चमकते. हा बघा असा चमकदार एकदम कलर त्यांनी यूज केला आहे, बॉडी कलर. आणि डार्क रेड कलरमध्ये बाप्पाचा शेला आणि धोतर आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याला ना गोल्डन कलरची लेस आहे. आणि जो बाप्पाची जी गादी असते ना, तिलाही बघा त्यांनी कसा जो कपडा यूज केला आहे, एकदम सॉफ्टवाला कपडा. आणि बाप्पाच्या पाटालासुद्धा त्यांनी सॉफ्टवाला असा कपडा यूज केला आहे, जो खूपच सुंदर दिसते. असा लुक असणार आहे पूर्ण. हा आहे 3 फुटाचा टिटवाळा गणपती बाप्पा. आणि पुढे पाहतो आपण 2.5 फुटाचा निकेट लालबागचा राजा. या बाप्पाच्या मागे ना प्रभावळ नसणार आहे. आणि याला ओरिजिनल सर्व कपडा यूज केला आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण बाप्पाचा असा पोशाख बाप्पाला त्यांनी घातला आहे. असा आहे पूर्ण व्हाईट टोनमध्ये बाप्पाला केला आहे. बाप्पाचा जो फेटा त्याला डबल तुरा आपण पाहतोय. इकडे मोराचा पीससुद्धा लावला आहे. आणि इथे बघू शकता बॉल चेन त्यांनी यूज केलं आहे ब्रॉचसाठी. आणि बाप्पाच्या डोळ्यांची जी लिखाई आहे ना, ती आपण ब्ल्यू कलरमध्ये पाहतोय. खूपच असे अट्रॅक्टिव्ह डोळे वाटतात बाप्पाचे. आणि एकदम प्युअर अशी गोल्ड ज्वेलरी आपल्याला पाहायला मिळते. आणि गळ्यामध्ये मोत्यांची सुद्धा माळा घातलेल्या आहेत बाप्पाच्या. आणि हा ओरिजिनल हार आहे. बघू शकता हा बघा, हा ओरिजिनल हार आहे बाप्पाच्या गळ्यात. आणि असा बाप्पाचा पूर्ण लुक असणार आहे. आणि इथे सुद्धा बाप्पाच्या पाटाला बघू शकता आपण त्यांनी कपडा यूज केला जो की खूपच असा सॉफ्ट टच देतो आहे. आणि इथे गादीला सुद्धा त्यांनी कपडा यूज केला आहे. हा असणार आहे 2.5 फुटीचा लालबागचा राजा निकेटवाला.
आणि हा आपण पाहतोय हा एक 3.5 फुटाचा आहे डबल सिंहवाला गणपती बाप्पा. मेन एक अट्रॅक्शन गोष्ट म्हणजे सांगू का तुम्हाला, बघा सिंहांच्या डोळ्यामध्ये ना त्यांनी डायमंड लावले जे ना खूप असे चमकतात, असे रिफ्लेक्ट होतात, ओरिजिनल अशी फिलिंग येते. असं असणार आहे बाप्पाचा पूर्ण लुक. बाप्पाच्या मुकुटाला आपण मोराचे पीस पाहतोय आणि नंतर मेटल ज्वेलरी आहे. आणि इथे बाप्पाच्या ना कानांना नाही बघा अशी डिझाईन आपल्याला पाहायला मिळते ज्वेलरी केली की खूपच अशी युनिक वाटते. आणि या बाप्पाला सुद्धा डबल सिंहवाल्याला बघा ओरिजिनल असे केस यूज केले आहेत त्यांनी. आणि अशी ज्वेलरी असणार आहे बाप्पाच्या गळ्यामध्ये. हा ना डार्क मरून कलर त्यांनी यूज केला आहे शेल्यासाठी आणि धोत्रासाठी. एक पाय असं बाप्पाचा वर असणार आहे, एक खाली खाली गादीवर. आणि इथे सुद्धा पाटाला त्यांनी असं सॉफ्ट कपडा यूज केलेला आहे. ओव्हरऑल असा लुक असणार आहे बाप्पाचा. हा आहे डबल सिंहवाला गणपती बाप्पा. हा तो 4 फुटाचा पेशवा स्टाईल बसला बाप्पा. हा पेशवा म्हणू शकतो आपण. खूपच सुंदर बाप्पा आहे. बाप्पाचं अजून काम चालू आहे, अजून वर्क व्हायचं बाकी आहे, पण तो किती सुंदर दिसते. बाप्पाचे जे डोळे आणि जो बाप्पाचा जो फेस आहे ना तो बघा एकदम असा ॲग्रेशनवाला वाटतोय फेस. आणि जी डोळ्यांची जी लिखाई पाहताय बघा ब्ल्यू कलरमध्ये आपल्या डोळ्यांची लिखाई पाहायला मिळते. आणि ते नामसुद्धा बघू शकता आपण. खूपच सुंदर असे 3 नाम इथे टाकलेले आहेत त्याने. आणि बाप्पाच्या यासाठी मुकुटासाठी जी ज्वेलरी यूज केली नाही बघा किती एवढे असे मोठे त्यांनी पेंडल इथं यूज केले आहेत. पाठीमागे आपल्या मोराचे पीससुद्धा पाहतोय. आणि हे सुद्धा बघू शकता पेंडल एवढं मोठं असं एकदम लाऊड दिसतंय. हा बघू शकता हा त्यांनी पॅच तयार केलेला आहे समोरला. खूपच सुंदर. आणि इकडचा जो लटकन पाहताय ना हा सुद्धा ना खूप असा लाऊड दिसतोय. खूप सुंदर बाप्पा आहे. आणि याचं काम अजून व्हायचं बाकी आहे, वर्किंगमध्ये आहे तो. आणि जी बाप्पाची हा जो मेन म्हणजे ना गळ्यातली जी ज्वेलरी आहे ना हा ओरिजिनलच जसं की वाटतं, असं वाटतं ते ओरिजिनलवाला जसे घालतात तसंच टाकलेलं आहे. हा वाटतच नाही की ज्वेलरी केलेलं आहे म्हणून. खूपच सुंदर असं वाटतंय. बाप्पाच्या हातामध्ये ज्वेलरीचं वर्क पाहू शकता. किती अशा बॉल चेन त्यांनी टाकले आहेत. खूपच सुंदर आहे. 2 अंगठ्या दाखवले आहेत. असं प्रॉपर असं वर्क आहे बाप्पाचा केलेला. आणि हा बाप्पा ना 4 फुटाचा असणार आहे. हा पेशवा म्हणू शकतो आपण. आणि जो बाप्पासाठी जो कपडा यूज केला ना बघा एकदम असा डिफरंट आहे कपडा. धोतर आणि शेला मॅच आहे. आणि त्याला लेससुद्धा लावली आहे जी की डार्क ग्रीन कलरमध्ये बाप्पाची लेस आहे. ओव्हरऑल असा लुक असणार आहे बाप्पाचा. हा एक 4 फुटाचा पेशवा गणपती बाप्पा. आणि मंडळी आता आपण पाहतोय 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा. खूपच सुंदर बाप्पा आहे. कारण की शिवरेकर ना बाप्पा एकदम असा शांत वाटतो बाप्पा, पण याला ना खूप अशी ज्वेलरी केली. हा एकदम खूप सुंदर दिसतो बाप्पा. कारण की मी एवढ्या कारखान्यामध्ये गेलो ना तिकडं असं नॉर्मल ज्वेलरी केलेला आपल्या बाप्पा पाहायला मिळतो एकदम नाजूक असा. पण इथे ना डिफरंट स्टाईलमध्ये त्यांनी पेश केलं गणपती बाप्पाला. कारण की पूर्ण ज्वेलरी वर्क पाहायला मिळतं आपल्याला बघा. मुकुट तर पूर्ण सजवलं आहे ज्वेलरीने. कानामध्ये सुद्धा आपण ज्वेलरी पाहू शकतो बाप्पाच्या बोटांमध्ये आपण अंगठ्यासुद्धा पाहतोय. आणि इकडेची ज्वेलरी आहे ना ती बघा एकदम प्रॉपर असं ज्वेलरी वर्क पाहायला मिळतोय. मध्ये डायमंडसुद्धा यूज केलं आणि साईडला बॉल चेन आहे, मेटल ज्वेलरी यूज केलेलं आहे त्यांनी. आणि शेला जो आहे बाप्पाचा तो व्हाईट दाखवला. आणि बेबी पिंक कलरमध्ये बाप्पाचा आपण धोतर पाहतोय. आणि बाप्पाच्या पाठाला ना त्यांनी बघा असा सॉफ्टवाला असा कपडा एकदम मुलायमवाला कपडा यूज केलेला आहे त्यांनी. सो हा असा असणार आहे 2 फुटाचा शिवरेकर बाप्पा. आणि पुढे पाहतोय आपण हा गणपती बाप्पा. खूपच सुंदर आहे हा बाप्पा. पूर्ण वर्क केलं आहे, मोते वगैरे वरती लावले बघू शकता आपण मुकुटाला बाप्पाच्या. आणि हा जो आहे ना हे वेगळंच काहीतरी स्ट्रक्चर आहे जो मला फक्त आता इथेच पाहायला मिळाला आहे. आणि हे पानांचे पेंडंट खूपच असे मोठे दिसतात. खूप सुंदर लुक दिसते बाप्पाचा. बाप्पाला ओरिजिनल केस अशी लावली पाहतोय आपण. हा 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे. बाप्पाच्या हातामध्ये आपण शस्त्रसुद्धा पाहतोय. इकडे सुदर्शन चक्र आहे आणि तिकडं पाश आहे. सो असा लुक असणार आहे बाप्पाचा. बाप्पाचा जो धोतर आणि जो शेला आहे ना तो खूपच असा चमकते बघू शकता जवळून. हा बघा एकदम असा शाईन मारतोय. हा डबल कलरमध्ये सिल्वर कलरमध्ये असणार आहे हा. आणि त्याला ना ग्रीन कलरची लेससुद्धा लावलेली आहे. सो असा ओव्हरऑल बाप्पाचा लुक असणार आहे. ओ माय गुडनेस मंडळी हा पाहू शकता तुम्ही दगडूशेठ बाप्पा 2 फुटाचा पूर्ण वर्कवाला बाप्पा आपल्याला पाहतोय. सुरुवात करूया आपण बाप्पाच्या मुकुटापासून. हे बघा किती त्याने लेयर्स लावले आहेत तिथं ज्वेलरीचे. असा बाप्पा एवढा ज्वेलरी वर्क केला मी तर पहिल्यांदा पाहतोय. मुकुटसुद्धा बघू शकता पूर्ण असा भरजडीत मुकुट वाटतो बाप्पाचा. समोरला पानांचे पेंडंट, त्याच्यावरती स्काय ब्लू कलरचे पेंडंट आपण पाहतो डायमंडचे. आणि जो बाप्पाचा जो सोंडेवरचा जो वर्क असतो ना जी ज्वेलरी असते ना ती बघू शकता कशा प्रकारे त्यांनी केलेलं आहे. खूपच सुंदर असा दिसतोय हा बाप्पा. बाप्पाच्या कानामध्ये पण आपण मोत्यांचं काम पाहतोय. आणि इथे आपण बॉल चेन आणि डायमंड ज्वेलरीसुद्धा पाहतोय. असा असणार आहे पूर्ण गणपती बाप्पा. बाप्पाची जी गळ्यातली जी ज्वेलरी पाहतोय ना पूर्णपणे असं सोन्याने मढलेला बाप्पा वाटतं. बाप्पाच्या सोंडेवरती सुद्धा आपण इथे ब्रॉच पाहतोय. आणि बाप्पाला ना असं व्हाईट टोनमध्ये केलेलं आहे. आणि बाप्पाच्या मुकुटाला आपण मोराचे पीससुद्धा पाहतोय. खूपच सुंदर असा बाप्पा आहे. आणि इथले दगडूशेठ बाप्पा जे आहेत ना अतिशय देखण्यासारखे गणपती बाप्पा आहेत दगडूशेठ इथे. प्रॉपर असा लुक असणार आहे बाप्पाचा. हा आहे 2 फुटाचा दगडूशेठ. आपण पाहतोय महाराजा गणपती जो की 2.5 फुटाचा असणार आहे. एकदम यंदाचा ट्रेंडिंगवाला बाप्पाला आपण हे पाहू शकतो धोतर आणि शेला जो की यंदाचा पूर्णपणे ट्रेंडिंगमध्ये आहे गोल्डन कलरमध्ये. हा शेला पाहतोय आपण बाप्पाचा आणि हा धोतर.
प्रॉपर असा एकदम सोन्याने मडलेला बाप्पा वाटतं हा. मुकुटातला सुद्धा मेटल ज्वेलरी पाहतोय आणि जे दागिने आहेत ना बाप्पाचे जे ज्याला अगोदर शाही वर्क केलेलं नाही त्याला ना अशी मेटॅलिक कलर त्यांनी यूज केला. याच्यावरती ना ज्वेलरी आहे ना ती प्रॉपर अशी बसते आणि गळ्यामध्ये बाप्पाच्या अशा प्रकारे वर्क केलेलं आपण पाहू शकतो. आणि बाप्पाच्या हातामध्ये ना हा बघा असे बॉल चेन त्यांनी सोडलेले, त्यांनी ते अंगठ्यानं ते अटॅच केले आहेत एकदम असा ब्रॉच टाईप इथून बांगडीवरून. आणि असा प्रॉपर बाप्पाचा लुक असणार. दोन्ही साईडला आपण लोड पाहतोय. सिंहासनाच्या हा महाराज आहेत, 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे हा. असा लुक आहे गणपती बाप्पाचा. हा पण ट्रेंडिंगचाच बाप्पा आहे यंदाचा, कारण की मी भरपूर कारखान्यामध्ये असा बाप्पा बघितला आणि त्या एकापेक्षा एक आपल्याला वर्क करायला पाहायला मिळतो आहे. पण इथला जो आहे ना वर्क करण्याची जी लेवलच वेगळी आहे, खूपच सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळते. असे येलो टोनमध्ये आपण बाप्पा पाहतो. हा बाप्पा मी 3 ठिकाणी पाहिला येलो टोनमध्येच करतात. हा काय स्पेशालिटी आहे या बाप्पाची. आणि बाप्पाचं पहिले मेन गोष्ट सांगू का, जो फेस आहे बाप्पाचा थोडासा ब्रॉड दाखवतात, त्याच्यामुळे खूपच सुंदर आणि छोटे डोळे दाखवतात, त्यामुळे एक वेगळाच लुक येते बाप्पाला. आणि हा ना जो बाप्पाचा जो धोतर बांधतो बघा एकदम असा चकमकीसारखा एकदम झिलमिलांसारखा बाप्पाचा असा धोतर पाहायला मिळते. आणि त्याला येलो लेस लावलेले आहे. आणि जी ज्वेलरी पाहते नाही बघा ती सुद्धा येलो टोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑल असा प्रॉपर बाप्पाचा लुक असणार आहे, एकदम येलो टोनमध्ये आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो हा. आणि मंडळी आपण पाहतोय 3 फुटाचा पेशवा बाप्पा. असा लुक असणार आहे, एकदम अप्रतिम लेवलचं बाप्पाला वर केलेलं आहे त्यांनी. बघू शकता मुकुट किती एकदम असा भरजळीत वाटते बाप्पाचा. आणि तसेच कानांमध्ये ज्वेलरीसुद्धा पाहू शकता. गळ्यातली जी ज्वेलरी आहे तीसुद्धा डिफरंट लुक देते. सोंडेवरचं काम पाहू शकता. अतिशय म्हणजे वर्क पाहा ना तो वंशिका आर्ट्समध्येच फक्त एकदम त्यांची जी मेकिंग प्रोसेस आहे ना ती एकदम डिफरंट आहे इतर वर्कशॉपपेक्षा. आणि असा बाप्पाला त्यांनी धोतर आणि शाल बाप्पासाठी कापडा यूज केला आहे. त्याला सिल्वर कलरची लेससुद्धा लावली आहे. या साईडला आपण बाप्पाच्या ना सिंहासनाच्या इकडे मोर पाहतोय आणि त्याच्यावरती एक लोटसुद्धा आहे. सो खूपच सुंदर असा बाप्पा आहे हा. आणि हा पाहतोय आपण 2.5 फुटाचा शिवरेकर बाप्पा. एकदम खूपच सुंदर बाप्पा आहे हा. बाप्पाला ना शेला जो आहे ना बाप्पाचा तो येलो यूज केला आहे आणि व्हाईट कलरचा धोतर आणि त्या धोतराला सुद्धा येलो कलरची लेस लावली आहे त्यांनी, जो की खूपच सुंदर दिसतंय. बाप्पाच्या सोंडेवरती ना असा एकदम मोठा असा पॅच त्याने लावला आहे, त्याच्यावरती ना जास्वंदीचा फूलसुद्धा पाहायला मिळते आणि त्या फुलामध्ये मग मोती आहेत. आणि असा प्रॉपर लुक असणार आहे. त्याच्यासाठी ना सिल्वर ज्वेलरी आणि येलो कलरची ज्वेलरी यूज केली आहे बाप्पाच्या मुकुटासाठी. खूपच सुंदर आहे हा. हा आहे 2.5 फुटाचा शिवरेकर. 2 बाप्पा बघू शकता, दोन्ही दगडूशेठ आहेत. एक हा आहे स्काय ब्ल्यू कलरमध्ये आणि हा एक गोल्ड कलरमध्ये प्रॉपर. दोन्ही एकापेक्षा एक वाटतात. म्हणजे मला जर सांगितलं ना की दोघांपैकी एक चॉईस का तुम्ही करूच शकत नाही. दोन्ही एवढे अप्रतिम बाप्पा वाटतात. या बाप्पाच्या हातामध्ये ना आपल्याला ओरिजिनल शस्त्र पाहायला मिळतात. जे बघा इकडे पाश आहे आणि तिकडे एक वेगळा कोणता तरी आहे शस्त्र. आणि इकडे आपण दोन्ही साईडला आपल्याला कमलपुष्प पाहायला मिळतात. हा बाप्पा आहे ना तो ब्ल्यू टोनमध्ये आहे, हा गोल्ड टोनमध्ये आहे. बाप्पाच्या दोन्ही मुकुटांना ना आपल्याला मोराचे पीस पाहायला मिळतात. इकडं मेटल ज्वेलरी आहे जी की सिल्वरमध्ये असणार आहे आणि इकडं मेटल ज्वेलरी गोल्डमध्ये असणार आहे. प्रॉपर असा असणार आहे. हा गोल्डचा लुक आहे, अतिशय अप्रतिम लुक आहे हा. आणि हा इकडे पाहतोय आपण ब्ल्यूचा लुक, जे की ब्ल्यू सर्व ज्वेलरी यूज केले. आणि दोन्ही बाप्पांना जे बाप्पाचे जे शेले दाखवलेत ना ते बघा दोन्ही हवेमध्ये दाखवले. दगडूशेठला असे मोस्टली दाखवत नाहीत, पण इथे यांनी दाखवलं एक वेगळा काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे. हा बघू शकता या बाप्पाचा सुद्धा जो शेला आहे ना हवेमध्ये पाहतोय आपण, पूर्णपणे हवेमध्ये. आणि सध्या ट्रेंडिंग चालू आहे गोल्ड कलरमध्ये धोतर आणि शेला. तसंच हाचा लुक केला आहे बाप्पाचा गोल्डवाला. आणि हा जो ब्ल्यूवाला आहे ना तो सुद्धा खूप सुंदर आहे. बाप्पाच्या कानामध्ये ना छोटे छोटे डायमंड त्यांनी यूज केले आहेत, पाहू शकता आपण. प्रॉपर असा लुक असणार आहे. दगडूशेठ आहे, दोन्ही दगडूशेठ बाप्पा आहेत नाही 2 फुटाचे आहेत. ओ माय गुडनेस मंडळी, हा आपण पाहतोय 4.5 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. किती प्रशस्त असा बाप्पा आहे बघू शकता तुम्ही. खूपच सुंदर, किती मोठा बाप्पाचा हा पाट आहे हा बघा. आणि एवढाच मोठा असा मूषकसुद्धा दाखवला आहे. मेन म्हणजे काय माहिती आहे का, दगडूशेठ बाप्पाला हा जो पाय बघताय ना तो बघा किती असं मोठा दाखवलं आहे, खूपच सुंदर वाटतं. आणि जो बाप्पाचा पायातला जो पैंजण आहे ना तो असं एवढा जाड दाखवलं आहे त्यांनी. खूप सुंदर व्हाईट टोनमध्ये बाप्पाला डिझाईन केलं आहे. आणि जी बाप्पाच्या गळ्यातली जी ज्वेलरी पाहता ना हे बघा एवढा मोठा पॅच आपल्याला पाहायला मिळते बघा. एवढा मोठा म्हणजे असा हाताचा तुम्ही अंदाज काढू शकता त्याच्यावरून. एवढा मोठा असा पॅच पाहायला मिळतो बाप्पाच्या ज्वेलरीवरती. हे बघा हे सुद्धा एवढे मोठे मोठे त्यांनी यूज केले आहेत. खूप डिफरंट लेवलची आपण ज्वेलरी वर्क बनवू शकता. बाप्पाच्या सोंडेचं वर्कसुद्धा आहे ना त्यांनी डबल म्हणजे काम केलं आहे त्याच्यावरती. हे बघा इथे आतमध्ये ना छोटी छोटी अशी ज्वेलरी पण आहे आणि ते मोठे असे मणी लावले आहेत जे की गोल्डमध्ये असणार आहेत. आणि हा जो लटकन पाहताय ना तो बघा कशा प्रकारे बाप्पाचं लटकन आपण पाहतो. अतिशय सुंदर असं लटकन आहे. कानांचं सुद्धा आपण हे बघू शकता वर्किंग त्यांचं खूपच असं. इथे मेटल ज्वेलरी आहे, इकडे बॉल चेन आणि मोती लावलेले त्यांनी. इथे सुद्धा एवढा मोठं त्यांनी असं मेटल ज्वेलरीचा वर्क केला आहे. आणि मेन म्हणजे बाप्पाचा मुकुट अतिशय डिफरंट लेवलला जाऊन त्यांनी वर्क केलेलं आहे. हा प्रॉपर डिटेलिंग अशी दाखवली आहे, जशी मुकुटाची जशी डिझाईन असते ना लेअर असतात 1 2 3 4 5 6 आणि 7 असे असतात ते त्यांनी पूर्णपणे त्यांनी तसं दाखवले आहेत.
आणि हा जो पाठचा जो भाग आहे मुकुटाचा तो सुद्धा पाहू शकता. ॲक्च्युली माझा पूर्ण असा हात राहतं, एवढा मोठा मुकुट आहे हा बाप्पाचा. पाहू शकता एकदम डिटेलिंगमध्ये आपल्याला बाप्पाचं काम पाहायला मिळते. आणि यासुद्धा बाप्पाचा जो शेला आहे ना तो बघा असा हवेमध्ये इकडे तुरा टाकलेला आहे दोन्ही साईडला. या साईडला सुद्धा आपण पाहतो. आणि बाप्पाच्या गादीला आणि पाटाला ना त्यांनी बघा एकदम मुलायम असा कपडा त्यांनी यूज केला बघा. हाताला असं फील होतं आहे. खूपच सुंदर आहे. हा आहे 4.5 फुटाचा दगडूशेठ बाप्पा. इतका सुंदर दिसतोय आम्ही शब्दात सांगू शकत नाही, एवढा सुंदर दिसतोय हा बाप्पा. हा 5.5-6 फुटाचा लालबागचा राजा आणि ब्ल्यू टोनमध्ये केला. आणि बाप्पा एवढा गोड दिसतो ना. ॲक्च्युली नाही बाप्पाचं अजून काम व्हायचं बाकी आहे. बघू शकता तुम्ही इथे बाप्पाची लिखाई नाम वगैरे काही काढलेलं नाही, डोळ्यांची वगैरे आखणी वगैरे सर्व बाकी आहे. परंतु हा बाप्पा एवढा सुंदर दिसतो ना मी शब्दात सांगू शकत नाही. हा बघू शकता बाप्पासाठी एवढा मोठा पेंडंट यूज केला आहे त्यांनी. आणि सोंडेवरती सुद्धा बघा अशा प्रकारे त्यांनी नक्षीकाम केलं आहे पूर्ण, म्हणजे ज्वेलरीने त्याला बाप्पाची सोंडेवरती डिझाईन आपण पाहतोय. गळ्यामध्ये सुद्धा पाहू शकता इकडे मेटल ज्वेलरी आणि छोटे छोटे त्यांनी ब्ल्यू कलरचे डायमंड यूज केले. त्याच्यामुळे खूपच असं गोड दिसते बाप्पा. आणि बाप्पाचा जो मुकुट आहे ना अतिशय अप्रतिम लेवलला त्यांनी डिझाईन केला आहे. बघू शकता तो लांबून पाहिला ना तो खूपच असा चमकदार दिसतोय. आणि जी बाप्पाची जी प्रभावल आहे त्यालासुद्धा आपण जो मिक्स कलर असतात ना ग्रीन गोल्ड रेड वगैरे ब्लॅक वगैरे असे त्यांनी मिक्स कलरमध्ये प्रभावल त्यांनी पेंट केलेलं आहे. अजून इथलं काम व्हायचं बाकी आहे पण खूप सुंदर दिसतं. आणि इथली ना एक मेन गोष्ट आहे ना बाप्पांना त्यांना एक ओरिजिनल केसर लावले. बहुतेक बाप्पांना त्यांनी अशी ओरिजिनल केसर, त्याच्यामुळे ना असा डिफरंट लुक येतो आहे बाप्पांना. आणि स्काय ब्लू कलरमध्ये बाप्पाची आपण ज्वेलरी पाहिली आणि शेला आणि धोतरसुद्धा त्याच टोनमध्ये आपण पाहतो आहे. आणि जो इथला जो धोतर आहे ना बाप्पाचा तो एक वेगळ्याच लेवलचा पाहतो आहे आपण. नॉर्मली आपण एक मधीतून फक्त असा तुरा पाहतो बाप्पाचा, पण इथे ना हे बघा एवढा असा डिस्टन्स सोडला आणि एवढा मोठा असा त्याने तुरा दाखवला. खूपच सुंदर असं बाप्पा पाहतोय आपण. हा एक 5.5-6 फुटाचा लालबागचा राजा आहे आणि एवढा गोड दिसतो ना खरंच मी शब्दात सांगू शकत नाही, एवढा गोड बाप्पा आहे हा. आणि मंडळी हा आपण पाहतोय 2 फुटाचा चौरंग बाप्पा. खूपच सुंदर. बाप्पाचा जो सोंडेवरचा जो फूल पाहताय ना बघा ट्रान्सपरंट आहे, जो की बागचा कलर दिसतोय बाप्पाचा असं एकदम सुंदर लेवलचा असा तो पेंडंट यूज केला आहे तिथे सोंडेवरती. आणि अशा प्रकारे बाप्पाचा वर्क केला आहे. बाप्पाच्या गळ्यामध्ये जे ज्वेलरी यूज केलं आहे ते डायमंड आहेत ना ते पंचरंगी डायमंड आपण पाहतोय. आणि जो बाप्पासाठी जे वस्त्र यूज केलं ना म्हणजे शेला आणि धोतर ते बघू शकता व्हाईट कलरमध्ये आणि ती खूपच असे डिझाईन फुलवाले आहेत. त्याच्यावरती फुलांची डिझाईन पाहतोय आपण आणि स्काय ब्लू कलरची त्याला लेससुद्धा यूज केले आहे. खूप सुंदर दिसते. हा गोड गणपती बाप्पा आहे हा खूपच. हा असणार आहे 2 फुटाचा चौरंग बाप्पा. आणि या बाप्पाच्या सुद्धा गादीला आणि पाटाला त्यांनी असा कपडा यूज केलेला आहे. मंडळी हा बाप्पा आपण पाहतोय. या बाप्पाचा फेस असा आहे ना मला ना मुंबईच्या राजाची आठवण करून देतो. जसं जुना मुंबईचा राजा होता ना ते कमळावरती बसलेला त्रिशूलावरती बसलेला तसा बाप्पाचा फेस आहे. त्या बाप्पाची मला आठवण करून देते. बाप्पाची ना बसण्याची पोझिशन सुद्धा तशीच आहे, सेम आहे. फक्त हा खालचा जो फर्निचर आहे ना तो थोडासा डिफरंट आहे बस. मला या बाप्पाला बघून डायरेक्ट मुंबईच्या बाप्पाची आठवण झाली. आणि त्याला एवढ्या सुंदर प्रमाणे वर्क केलं बघा. पूर्ण पिंक टोनमध्ये बाप्पाला त्यांनी वर्क केलं आहे. आणि फक्त इथे मध्ये जो आहे ना तो डिफरंट कलरचा त्यांनी पेंडंट यूज केलं. त्याच्यामुळे खूपच असं डिफरंट लुक येतोय. बाप्पाच्या सोंडेवरती आपण जास्वंदीचं फुलसुद्धा पाहतोय. किती सुंदर दिसतोय. आणि तो ना ॲक्च्युली पिंक आणि गोल्ड मिक्स कलरमध्ये पाहतोय आपण. आणि बाप्पाचा जो कपाळाचं जो नाम पाहतोय ना बघू शकता की खूपच सुंदर असं नाम पाहतोय आपण. आणि बाप्पांच्या डोळ्यांची जी आखणी आहे ना ती ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूपच सुंदर बाप्पा हा आहे 2 फुटाचा महाराजा. आणि मंडळी हा आपण पाहतोय मोठा ब्राह्मण गणपती बाप्पा 2.5 फुटाचा बाप्पा असणार आहे. आणि खूपच सुंदर असं बाप्पाचं काम पाहतोय आपण. डोळ्यामध्ये बाप्पाची चमक पाहू शकता तुम्ही. ब्ल्यू कलरमध्ये बाप्पाचे डोळे पेंट केले आहेत. आणि पूर्ण जो बाप्पाचा जो मुकुट आहे ना तो पूर्ण वर्क केला आहे. बॉल चेन यूज केला आहे आणि मेटल ज्वेलरी वरती तिकडे आपण पेंडंटसुद्धा पाहतोय. आणि बाप्पाचं जो नाम आहे ना बघा स्वामी समर्थांसारखा बाप्पाचं नाम आहे. खूपच सुंदर आणि शांत बाप्पा आहे हा. व्हाईट शेला व्हाईट धोतर पाहतोय. आणि त्याला जी गोल्डन लेस लावली ना ती एकदमच अशी उठून दिसते ती गोल्डन लेस बाप्पाची. आणि इथे सुद्धा पाटाला आणि गादीला आपण कपडा यूज केला पाहतोय मखमलीचा. खूपच सुंदर आहे. हा मोठा ब्राह्मण गणपती बाप्पा हा 2.5 फुटाचा असणार आहे. आता आपण पाहतोय हा डबल सिंहाचा बाप्पा आहे. पण बघू शकता एक सिंह आहे ना तसा उभा आहे आणि एक सिंह बसलेला आहे खाली. बाप्पाचा हा जो सिंहासन आहे ना थोडासा क्रॉस दाखवला आहे. आणि किती सुंदर आणि असा अवाढव्य बाप्पा आपण पाहतोय. हा 5.5 फुटाचा बाप्पा आहे हा. अशा प्रकारे बाप्पाचं वर पाहू शकता. ही बघा ही जी ज्वेलरी आहे ना ती खूपच दिवसांनी मला अशी पाहायला मिळाली. आली ना ती भेटतच नाही कुठे बघायला. त्यांनी इथे यूज केले आहे. छोटी छोटी सिल्वर कलरची व्हाईट ज्वेलरी आहे ती. खूपच सुंदर त्याच्याने खूप चमक येते. आणि असा लुक असणार आहे पूर्णपणे डिझाईन केलेला. बाप्पाचा जो मुकुट आहे ना तो खूप आपण भरलेला असं पाहतोय. आणि बाप्पाच्या सोंडेवरचं बघा इथलं अजून काम व्हायचं बाकी आहे. आणि साईडला आपण पाण्याचे पेंडंट पाहतोय. गळ्यामध्ये जी ज्वेलरी आहे ती खूप अशी लाऊड दिसते. असे मोठे मोठे त्यांनी ब्रॉच यूज केले आहेत. आणि जो बाप्पासाठी जो धोतर जो यूज केला त्यांनी कपडा तो खूपच असा सुंदर पाहतोय आपण. पूर्ण स्ट्रक्चर आणि त्याच्यावर अशी फुलांची डिझाईन आपण पाहतोय. आणि जो बाप्पाचा जो शेला आहे ना तो बघू शकतो एकदम असा सॉफ्ट कपडा आहे. पूर्ण असा नक्षीदार कपडा आपण पाहतोय. त्याच्यामुळे खूपच असा गोड लुक दिसतोय बाप्पाचा. हा आहे 5.5 फुटाचा महाराजा डबल सिंहवाला.